जे काही ईव्हीएमच्या मुळे या मतदारसंघामध्ये घडलं त्याचा निषेध कुठेतरी केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने लोकांनीच ही सभा बोलावली आहे आणि त्या सभेसाठी संबोधित करण्यासाठी मी सुद्धा आलेलो आहे. कारण मी सुद्धा ईव्हीएम मध्ये काही ना काहीतरी घोळ आहे याच्यासाठी लढत आहे. आमचे मोठे नेते सुद्धा तिथे लढत आहेत, पण कुठं ना कुठेतरी लोकांमध्ये जी शंका आहे ती कुठेतरी त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, बरेच इलेक्शन येणार आहे, नंतर परत पार्लमेंट इलेक्शन आहे, त्यानंतर परत विधानसभा इलेक्शन आहे. जर लोकांचा विश्वासच या लोकशाहीवर नसेल आणि शंका असेल तर हे लोकशाहीसाठी फार घातक आहे. की पार्लमेंटरी इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शन या दोन्ही इलेक्शन मधला जो फरक आहे मतदानांचा तो 74 लाख झालेला आहे. सहसा हा कुठेतरी 11 लाख ते 20 लाखाच्या आसपास. मग हा जो फरक आहे 74 लाख ते सुद्धा 5 वाजल्यानंतर हे मतदान झालं. आता बऱ्याच ठिकाणी तर मतदान दिसलं सुद्धा नाही तरी मतदान झालं. असा प्रश्न आम्हाला तिथं पडत आहे. लोकांचं मत आलेलं आहे की काही ते गडबड झालेलं आहे. असे काही गावं आहेत जी 100% एखाद्या उमेदवाराला चालायची आणि यंदा त्या गावामध्ये पिछाडीवर ते उमेदवार तिथं आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे कुठेतरी शंका निर्माण होते. एका तासामध्ये 74 लाख मतदान हे कसं वाढू शकतं आणि कसं होऊ शकतं हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला मशीनचे रिपोर्ट लागणार आहेत. आम्हाला सीसीटीव्हीचे तिथं ते कुठं लावलं असेल त्याचा एक व्हिडिओ तिथं लागणार आहे. आम्हाला फॉर्म 20 लागणार आहे. त्याच्याच बरोबर फॉर्म ए असेल तोही तिथं आम्हाला लागणार आहे. जे जे काय आम्ही मागू ते आम्हाला द्यावं लागेल आणि आमच्या सगळ्यांची विनंती आहे, आम्हाला शंका आहे ना, आम्ही म्हणत नाही निकाल बदला, पण आमची शंका ही कुठेतरी एका खोलीमध्ये सर्व विरोधी पक्षातल्या नेत्यांना, इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना, आमच्या टेक्निकल स्टाफला तिथं बोलवा, मीडियाला बोलवा आणि समोरासमोर आम्हाला त्या मशीनचं पोस्टमॉर्टम करू द्या, चिकित्सा करू द्या. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. चांगली गोष्ट त्यांनी केली. त्याच्यामध्ये गडबड जर सापडली तर 288 ठिकाणी आम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे राम शिंदेला कुठे ना कुठेतरी तिथं गडबड सापडावी अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि त्यांनी डायरेक्ट चॅलेंज केले अमित शहाना आणि मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना. चांगली गोष्ट आहे. एवढं मोठं धाडस दाखवलं, एवढा मोठा खर्च देवेंद्र फडणवीसांनी राम शिंदेच्या वतीने माझ्या विरोधात तिथं केला. राम शिंदेंनी स्वतः तिथं इलेक्शन कमिशन जे भाजपच्या खिशात आहे याच्यावर आक्षेप घेतला असेल तर आम्ही स्वागत करतो. मनासारखं नाही झालं तर नेत्यांना ताप येतो. लोक मात्र वाऱ्यावर सोडून दिले. झालं असं की लग्न ठरलं, नवरदेव ठरला, त्यानंतर मुलगी ठरली, दोघांचं एकमेकात पटतंय. सगळं झाल्यानंतर त्या लग्नाच्या दिवशीच मुलगा आता म्हणतो हुंड्याचं काय म्हणजे पदाचं काय असं आता कुठेतरी सुरू झालंय. म्हणजे सगळं अख्खा महाराष्ट्र तिथं वाट बघतोय मुख्यमंत्री आणि मंत्रीपद आम्हाला कधी मिळणार आणि काम कधी सुरू होणार. त्यात एक रुसतोय, एक नाराज होतोय आणि एक आजारी पडतोय. काय तमाशा लावलाय. 222 आमदार तुमच्या विचाराचे निवडून आलेले तरी सुद्धा तुम्हाला निर्णय घेता येत नाही कोण मुख्यमंत्री. एक म्हणते मुख्यमंत्री देत नसेल तर आम्हाला गृह खातं द्या, एक दुसरं म्हणते फायनान्स खातं द्या. ह्यांच्यात इतकं भांडण आहे. याच्यावरूनच कुठे ते कळतं की यांना सुद्धा त्यांचा जो विजय तो पचत नाही. अचानक आलेल्या विजयामुळे हुरावून गेलेले आहेत. आता काय काय मागायचं आणि काय काय घ्यायचं असा प्रश्न या नेत्यांना पडलेला आहे. राज्यपाल साहेब याच्या बाबतीत काय करणार नाही, प्रेसिडेंट मॅडम सुद्धा या बाबतीत काय करणार नाही. याच उलट चित्र असलं असतं समजा महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं झालं असतं तर 26च्या आधी सगळं करा असं आम्हाला सांगितलं असतं. बंदूक दाखवली असती की असं होईल तसं होईल. पण 8 महिना सुरू झाला, 5 तारीख म्हणतायत. ताप जर अजून वाढला तर 10 तारखेवरती जाईल. असं व्हायला नको की 2-3 महिने असेच निघून जातील. आता त्यांनी जी आश्वासनं सामान्य लोकांना दिलीत ते पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. पण लोकांचं एवढंच मत आहे, बहुमत तुम्हाला मिळालं कसं का होईना, गुजरातच्या मशीनमुळे असू नाही तर वेगळ्या पद्धतीने असू, तुम्हाला बहुमत मिळालं आणि तुम्हाला साधं मुख्यमंत्री ठरवता येत नाही कोण कोणाला द्यायचं. म्हणजे ह्याच्यात एवढंच कळून येतं की यांच्यामध्ये विसंगती आहे. 5 वर्ष हे सरकार कसे चालवणार आहेत हे माहित नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये 60-70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केला. आता हे तिन्ही नेते एकत्रित आल्यानंतर पुढे 5 वर्षात काय काय करतील आणि काय काय उत्मात होईल